दिवाळी म्हणजे काय? आणि दिवाळीला दिव्यांचा किंवा प्रकाशाचा सण का बरं म्हणतात? चला तर आपण पाहूया. दिवाळी किंवा दीपावली हा दिव्यांचा सण, प्रकाशांचा सण आहे. मानवी जीवनामध्ये प्रकाश इतका महत्त्वाचा असण्याचं कारण म्हणजे आपल्या पंचेंद्रियापैकी सर्वात जास्त ग्रहणशक्ती असलेलं इंद्रिय म्हणजे आपले डोळे. व्हिज्युअल पॉवर, बाह्यदृष्टी हे प्रकाशाशिवाय म्हणजे अंधारामध्ये ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आपल्यामधील आतला प्रकाश म्हणजे अंतर्दृष्टीसुद्धा जर अंतःकरणात प्रकाश पडला तरच वैश्विक ज्ञान ग्रहण करण्यामध्ये समर्थ होते. इतर प्राण्यांसाठी प्रकाश म्हणजे केवळ जगणे, पण मनुष्यासाठी प्रकाश म्हणजे केवळ पाहणे किंवा न पाहणे एवढेच नाही आहे, तर आपल्या जीवनामध्ये प्रकाशाचा उदय एक नवीन सुरुवात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पष्टता दर्शवते. बहुतेक प्राणी त्यांच्या अंतःप्रेरणेने अस्तित्वात असतात, त्यामुळे त्यांना काय करावे किंवा काय करू नये याविषयी अजिबात संभ्रम नसतात. जसं की एखादा तरुण वाघ कधीही आजूबाजूला बसत नाही आणि स्वतःला विचारत नाही की मी एक चांगला वाघ बनू की मी या घरातील मांजर बनू. नुसतं चांगलं अन्न जरी त्याने खाल्लं तरी तो एक चांगला वाघ बनू शकतो. परंतु आपल्या सर्वांचा जन्म माणूस म्हणून झालेला आहे आणि एक चांगला माणूस जर बनायचा असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि तरीही आपण कुठे उभे आहेत हे आपल्याला अजूनही समजत नाही. परंतु त्या तुलनेत तुम्ही इतरांपेक्षा चांगले आहात असे तुम्हाला नक्कीच वाटेल, पण स्वतःहून तुम्ही कुठे उभे आहात हेच आपल्याला कळत नाही. मानवी बुद्धीच अशी आहे की जर तुम्ही ती व्यवस्थित आयोजित केली नाही तर तुमच्या मेंदूचा 1 दशलक्षांश भाग असलेल्या प्राण्यांपेक्षाही जास्त गोंधळ आणि दुःख आपण निर्माण करतो आणि ते दुःख स्फटिकासारखे स्पष्टही दिसते. प्राणी किंवा कीटकांना काय करावे आणि काय करू नये हे पक्क माहीत असतं, परंतु माणसाला मात्र ते सहजासहजी कळत नाही. याचं कारण म्हणजे मानवाला दिलेली बुद्धिमत्ता, जी वेगवेगळ्या विचारांमध्ये स्वतःला गुंतवते. गोंधळात पाडण्यासाठी सुद्धा विशिष्ट बुद्धिमत्ताच लागते. मनुष्य जीवनामध्ये संघर्षसुद्धा आपल्या स्वतःच्या सेलिब्रल क्षमतेमुळेच येतो आणि उत्कर्षाला सुद्धा हेच कारण आहे. एक प्रचंड क्षमता म्हणण्यापेक्षा किंवा असण्याऐवजी बुद्धिमत्ता ही संपूर्ण लोकांसाठी सध्या खूप मोठी समस्या बनली आहे. ते त्यांच्या दुःखाला वेगवेगळी नावे देतात, जसं की तणाव, चिंता, नैराश्य, वेडेपणा, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर किंवा त्याला दुःखही म्हणतात. परंतु मूलतः याचा अर्थ त्याची बुद्धिमत्ता त्याच्या विरुद्ध झाली आहे. जर तुम्हाला कोणताही धक्का न लावता स्वतःला स्वतःहून जर त्रास देत असाल तर तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तुमच्या विरुद्ध काम करत असते. तर याचा अर्थ तुमची बुद्धिमत्ता तुमच्याच विरुद्ध काम करत असते. हे मानवी मनाच्या अस्तित्वाचे स्वरूप असल्याने स्पष्टतेला म्हणजे क्लॅरिटीला सर्वोच्च महत्त्व आहे. म्हणूनच प्रकाश महत्त्वाचा आहे. प्रकाश म्हणजे स्पष्टता आणि दिवाळी हा सण महत्त्वाचा याचमुळे आहे कारण हा सण स्पष्टतेसाठी, क्लिअरिटीसाठी, तुमच्यातील स्वनिर्मित कुरबुरी कमी करण्यासाठी समर्पित आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हे आपण करतो आहे ते कशासाठी करतो आहे हे ठरवण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला जागे करण्यासाठी, तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ही दिवाळी आहे. तर ही दिवाळी का बरं साजरी केली जाते? त्याचे काही ऐतिहासिक महत्त्व आहे का? हो, नक्कीच आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा दिवस म्हणजे जेव्हा कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. नरकासूर हे त्याचे मूळ नाव नव्हते, परंतु त्याने सर्वांना नरकासारखे वातावरण दिले म्हणून त्याला नरकासूर म्हणतात. जो प्रत्येकाला नरक देतो तो नरकासूर होय. जेव्हा कृष्णाने नरकाचे कारणच संपवले तेव्हा लोकांनी प्रत्येक घरामध्ये दिवे लावून उत्सव साजरा केला. नरकासुराची घटना बहुधा त्यानंतर घडली होती, परंतु या काळामध्ये दिवे लावण्याची संस्कृती आणि परंपरा 12 ते 15,000 वर्षापूर्वीची आहे. वर्षाच्या याच वेळी जीवनाला जडत्व येते किंवा आळसाच्या उच्च बिंदूवरती पोचते हे लोकांना समजलं. कल्पना अशी आहे की जर तुम्ही स्वतःला फटाक्यासारखं जर जगत नसाल तर पूर्णपणे जिवंत म्हणजे खरोखरच कार्यक्षम असाल तर तुम्ही किमान तुमच्या आजूबाजूचे फटाके तुम्हाला जागे करू शकतात. म्हणूनच नरक चतुर्थीला पहाटे 4 वाजल्यापासून देशभरात फटाके फोडतात. त्यामुळे सर्वजण जागे होतात आणि खऱ्या अर्थाने जिवंत होतात. दिवाळी हे आपल्या जडत्वाला आणि आपल्या आळसाला मारण्याचे प्रतीक आहे. कारण जडत्व हे नरक किंवा नरकाचे उगमस्थानच आहे. एकदा की जडत्व आले
की तुम्ही तुमचे नुसते नरकातच जाणार नाही तर तुम्ही स्वतःच नरक व्हाल असे म्हटले आहे. आता हे झाले सणाच्या स्वरूपाबद्दल. परंतु महत्त्वाचा पैलू म्हणजे या जडत्वावरती मात करणे. आयुष्य म्हणजे वेळ आणि ऊर्जेचा खेळ. तुमच्याकडे ठराविकच वेळ आणि ठराविकच ऊर्जा असते. तुम्ही व्यस्त असाल किंवा आळसी असाल, तुम्ही निरोगी असाल किंवा आजारी असाल, तरीही ही वेळ निघून जाते. आपल्या सर्वांसाठी वेळ एकाच वेगाने फिरत आहे. कोणासाठीही ते कमी करू शकत नाही, कोणीही घाई करू शकत नाही. परंतु तुम्ही आनंदी आहात की दुःखी आहात यावर तुमचा वेळेचा अनुभव भिन्न भिन्न असतो. म्हणजे तुम्ही उत्साही असाल तर 24 तास एखाद्या क्षणासारखे निघून गेल्यासारखे वाटेल आणि तुम्ही जर उदास असाल तर 24 तास तुमच्यासाठी एखाद्या युगासारखे वाटेल. जर तुम्ही आनंदी असाल तर ते खूप छोटेसे जीवन असल्यासारखे वाटेल आणि मनुष्याच्या क्षमतेसाठी तुम्ही 100 वर्ष जरी जगलात तरी काही वेळात ते निघून जातील असे आपल्याला वाटते. परंतु जर तुमच्यामध्ये जडत्व आले तर तुम्ही दयनीय असल्यासारखं वाटतं. तुम्हाला असं वाटतं की वेळच पुढे जात नाहीये. जेव्हा लोक दुःखी असतात तेव्हाच मनोरंजनाची प्रचंड गरज भासते. जेव्हा लोक आनंदी असतात तेव्हा त्यांच्याकडे मनोरंजनासाठी वेळ नसतो. आनंद तुमचा सर्व वेळ घेईल. तुम्ही सकाळी उठता आणि तुमच्या लक्षात येण्याआधीच रात्र झालेली आहे असं होतं. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुम्ही जे काही करू शकता ते कराल. पण जेव्हा तुम्ही दुःखी आणि दयनीय असता तेव्हा तुम्ही नेहमी सर्व काही कसे टाळायचे ते पाहाल. आता तर थँक्स गॉड इट्स फ्रायडे ही संस्कृती जोर धरत आहे. म्हणजे 5 दिवस दुःखाचे आणि 2च दिवस आनंदाचे. आनंदाचे नाही तर साधारणपणे नशेचेच. जर तुम्हाला लोकांना हसवायचे असेल, गाणे गायचे असेल, नाचायचे असेल किंवा काहीतरी आनंदी करायचे असेल तर तुम्हाला त्यांना औषध द्यावे लागते किंवा किमान त्यांना एक ग्लास बियर किंवा वाईन किंवा व्हिस्की द्यावे लागेल. अन्यथा ते शक्य नाही. हे असं का घडलं आहे? कारण विविध मार्गांनी लोक स्वतःमध्ये जडत्व निर्माण करत आहेत. जेव्हा हे जडत्व येते तेव्हा आयुष्याला खूप मोठे वाटेल. दिवाळी हे जडत्वाला मारण्याचे प्रतीक आहे. कारण जडत्व हे नरक किंवा नरकाचे उगमस्थान आहे. एकदा का ते जडत्व आले की तुम्ही नरकातच नुसते जाणार नाही तर तुम्ही नरकच व्हाल. म्हणजे क्रोध, मत्सर, द्वेष, भय यामध्ये तुम्ही नरक निर्माण करून स्वतःच नरकासूर बनता. आणि जर ते काढून टाकायचे असेल तर एक नवीन प्रकाश म्हणून तुम्ही चमकत असता. या दिवाळीच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये किंवा गाव असलेली ठिकाणे हजारो दिव्यांनी उजळलेले दिसतील. पण उत्सव म्हणजे फक्त बाहेर दिवे लावणे नव्हे तर आतला प्रकाश यायला हवा. प्रकाश म्हणजे स्पष्टता. स्पष्टतेशिवाय तुमच्याकडे असलेली प्रत्येक गुणवत्ता ही केवळ एक हानीच होईल किंवा इतर गुणवत्ता ही केवळ एक हानी होईल. भेट नाही. कारण स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास ही एक आपत्ती आहे आणि आज या जगामध्ये बरीच कृती स्पष्टतेशिवाय केली जाते. हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. एका ठराविक दिवशी एक धाडसी पोलीस एका अनुभवी जोडीदाराबरोबर शहरातून प्रथमच गाडी चालवत होता. त्याला रेडिओवरती संदेश मिळाला ज्यामध्ये असे म्हणले होते की एका विशिष्ट रस्त्यावरती लोकांचा एक गट फिरत आहे आणि त्यांना पांगण्यास त्याने सांगितलं होतं. ते रस्त्यावर गेले आणि एका कोपऱ्यावर त्याला लोकांचा समूह उभा असलेला दिसला. गाडी जशी जवळ येताच नवीन पोलिसाने मोठ्या उत्साहाने काच खाली केली आणि तो त्या सर्वांना म्हणाला, अहो तुम्ही सगळे त्या कोपऱ्यामध्ये उभे राहा. त्या गटाने गोंधळाने एकमेकांकडे पाहिले. मग तो जोरात ओरडला, तुम्ही माझे ऐकले नाहीत? मी तुम्हा सर्वांना त्या कोपऱ्यात उभं राहायला सांगितलं होतं. ते सर्वजण पसार झाले. मग त्याचं पहिलंच काम करताना त्याचा लोकांवरती झालेला परिणाम पाहून तो खुश झाला आणि आपल्या अनुभवी जोडीदाराकडे त्यानं पाहिलं आणि विचारलं, मी चांगलं केलं ना? तर त्याचा जोडीदार म्हणाला, अजिबात नाही. कारण तो एक बस स्टॉप होता आणि तू तिथल्या लोकांना पांगवलेलं आहेस. जीवनाचं रहस्य फक्त यातच आहे. सर्व काही गंभीर नसलेल्या डोळ्यांना पाहणे, परंतु पूर्णपणे गुंतलेलं एखाद्या खेळासारखं. आवश्यक स्पष्टतेशिवाय तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल ते नेहमी आपत्तीच ठरेल. प्रकाश हा तुमच्या दृष्टीमध्ये स्पष्टता आणतो. केवळ भौतिक अर्थाने नाही, तुम्ही आयुष्य किती स्पष्टपणे पाहता आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही किती समजूतदारपणे पाहता हेच ते ठरवतं. आणि दिवाळी हा तो दिवस आहे जेव्हा अंधाऱ्या शक्तींना मारलं गेलं आणि तो प्रकाश झाला. ही देखील मानवी जीवनाची एक दुर्दशाच आहे. अंधकारमय वातावरणामध्ये दाटून येणाऱ्या या काळ्या ढगांप्रमाणे आपण सूर्याला अडवत आहोत हे न समजता माणसाला कुठूनही प्रकाश आणावा लागत नाही. जर त्याने फक्त स्वतःमध्ये जमू दिलेले काळे ढग जर दूर केले तर त्याचा प्रकाशच होईल. दिव्यांचा उत्सव ही त्याचीच आठवण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक काळ असा होता
की वर्षातील प्रत्येकच दिवस एक सण असायचा. वर्षामध्ये जवळपास 365 सण होते. आपलं संपूर्ण आयुष्य एका उत्सवासारखं जावं ही त्यामागची कल्पना होती. आज कदाचित फक्त 30-40च सण शिल्लक राहिले आहेत आणि आम्ही आता तेही साजरे करू शकत नाही, कारण आपल्याला रोज ऑफिसला जावं लागतं किंवा काहीतरी वेगळं करावं लागतं. म्हणूनच लोक सहसा वर्षाला फक्त 8 किंवा 10च सण साजरे करतात. असेच जर झाले तर पुढच्या पिढीला सणच उरणार नाहीत. सण म्हणजे काय तेही कळणार नाही. ते फक्त कमवतील आणि खातील, कमवतील आणि खातील. ते इतकेच पुढे जातील. म्हणजे प्राण्यांच्या पेक्षा काही वेगळं आहे का? हे आधीच बऱ्याच लोकांसाठी असं झालं आहे. सण म्हणजे तुम्हाला सुट्टी देतात आणि तुम्ही फक्त दुपारी उठता आणि मग फक्त जास्त खाता, चित्रपट पाहता किंवा घरी टीव्ही पाहता आणि काहीतरी बाहेरचं उत्तेजन घेतल्याशिवाय लोक नाचत सुद्धा नाहीत, नाहीतर ते गाणारही नाहीत. पूर्वी मात्र असं नव्हतं. एका सणाचा अर्थ असा होता की पूर्ण गाव एका ठिकाणी जमायचं आणि मोठा उत्सव साजरा व्हायचा. सण म्हणजे आम्ही पहाटे 4 वाजता उठलो, अतिशय सक्रियपणे घरभर अनेक गोष्टी घडल्या. ही संस्कृती लोकांमध्ये परत आणण्यासाठी आपल्याला सण परत साजरे करावे लागतील. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीलाच उत्सवाच्या मार्गाने भेटता तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गंभीर नसले तरी पूर्णपणे गुंतून राहण्यास शिकाल. सध्या बहुतेक मानवांची समस्या अशी आहे की जर त्यांनी एखादी महत्त्वाची गोष्ट वाटत असेल तर त्याबद्दल गंभीर बनतील. जर त्यांना वाटत असेल की ते इतक्या महत्त्वाचे नाही तर ते त्याबद्दल शिथिल होतील आणि ते आवश्यक सहभाग दर्शवत नाहीत. जेव्हा कोणी म्हणतं तो खूप गंभीर स्थितीत आहे, याचा अर्थ त्याचा पुढचा टप्पा तुम्हाला माहीत आहे कुठे येतो. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या बाबतीत एकच गोष्ट घडणार आहे की जी महत्त्वाची आहे. बाकीचे त्यांना बायपास करतील कारण त्यांना वाटणारी कोणतीही गोष्ट गंभीर नाही. कारण ते त्यांचा सहभाग आणि समर्पण दाखवू शकत नाहीत. हीच सारी समस्या आहे. जीवनाचे रहस्य फक्त यातच आहे. सर्व काही गंभीर नसलेल्या डोळ्यांनी पाहणे, परंतु पूर्णपणे गुंतलेलं एखाद्या खेळासारखं. म्हणूनच जीवनातील सर्वात गहन पैलूकडे उत्सवाच्या मार्गाने संपर्क साधला जातो, जेणेकरून तुमचा मुद्दा चुकू नये. दिवाळीची कल्पना म्हणजे उत्सवाचा तो पैलू तुमच्या आयुष्यात आणणे हाच आहे. चला तर येणारी ही दिवाळी त्याच्या उद्देशाचा आणि पूर्ण अर्थ लक्षात घेऊन खूप आनंदामध्ये आणि उत्साहात साजरी करूया आणि आपल्या जीवनामध्ये स्पष्टता आणि प्रकाश आणूया.